वेळेला येऊन जातात ते, परंतु त्यांना भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतोय की दादा, अहो तुम्ही म्हणता की भीमाने मांडीवर गदा मारला, अधर्म आहे म्हटले तुम्ही म्हणता, कारण तो येतो ना युद्ध चालू असताना, कारण तो असा होता भीमाला मृत्यू न होता बरं, म्हणजे मरला त्या, तो युद्धामध्ये भीमाने मारलाच गेला नसता. कशामुळे? कारण त्याची माता, शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती या दुर्योधनाची माता महान पतिव्रता होती. आपले पती आंधळे धृतराष्ट्र, तर तिने आपल्या डोळ्यावर काय बांधली होती? पट्टी बांधली होती. तिने दुर्योधनाला सांगितलं, बेटा दुर्योधन, एक काम कर म्हटले, माझ्याकडे ये म्हटले, पण कसं आहे, अंगावर वस्त्र घालायचं नाही, नग्न अवस्थेत ये. देवाला समजलं आहे की हा जर नग्न अवस्थेमध्ये गेला आणि याच्या आईने पट्टी सोडली आणि पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसांपर्यंत त्याच्याकडे पाहिलं, म्हणजे काय होईल? वज्रदेही होईल. पण देवाला काळजी लागली, कर आता वज्रदेही कधी झाला ना, भीम कधी किती बी गदा मारेल तर भीमाने याचा वध होणार नाही. भगवान परमात्म्याने ब्राह्मणाचं रूप घेतलं, श्रीकृष्णाने द्वारकाधीश परमात्म्याने, आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन तो त्या दुर्योधन आलावी वस्त्र अवस्थेत, नग्न अवस्थेत, तो ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेला तो परमात्मा बोलतोय, ए म्हटले दुर्योधना, कुठं निघाला रे बाबा तू? म्हणे काही नाही म्हटले, माझ्या मातेने बोलवलाय तिला भेटण्याकरता झाला. अरे तुझी माता जन्म देणाऱ्या मातेला मुलगा जरी किती जरी मोठा झाला तर तो लहानच असतो. पण ऐक म्हटले, आता तू लहान राहिला का रे? तू केवढा मोठा टरप्या झाला, आणि तू एवढा झाल्यानंतर तू आपल्या मातेच्या समोर नग्न अवस्थेत जाशील, चांगलं दिशील का? म्हणून मी तुला एक सांगतो, ऐक म्हटलं, हे जे हार आहे ना म्हटलं माझ्या हातात, तो हार नको घालू म्हटले, हार गड्यात घाल फक्त, पण तो गड्यात बी घालता नाही त्याने. परंतु देवाने सांगितलं, हे बघ म्हटले, ही जे पानं आहे ना, हे पानं फक्त आपल्या गुह्य भागावर लपेटून घे म्हटले. आणि ते पानं जे होते ना, ते पानं त्याने असे लपटलेल्या झाडाचे, ते मोठे मोठे पळसाच्या पानासारखे पान असताना ते त्याने लपेटले, फक्त गुह्य भाग झाकला, म्हणजे मांडी पर्यंतचा जो भाग होता ना तो झाकला, आणि तो तिथून निघाला तर आई जोडाला. आई म्हणते, आला दुर्योधना? म्हटले आलो आई. म्हटले खोलू पट्टी, आणि त्याच्या आईने बघा ती पट्टी बांधलेली होती ना, ती खोलली आणि पायाच्या ते अंगठे पायांपासून त्याला पाहण्याकरता सुरुवात केली. त्याचं नक्षीकांत शरीर तिने अवलोकन केलं, आणि केसांपर्यंत बघा डोक्यापर्यंत तिने पाहिलं त्याला, आणि तिने पट्टी बांधली आणि बोलते, म्हटले तुला कोणी रस्त्यामध्ये भेटला होता का? म्हणे आई, एक भूदेव भेटला होता, म्हणे ब्राह्मण भेटला होता. अरे तो ब्राह्मण नाही म्हटले, तो कोण? अरे तो ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेला कृष्ण होता म्हणे. आणि आता तू फक्त मांडीपर्यंतच्या भागात काय राहिला? कच्चा राहिला. आणि त्या तुला जर भीमाने तिथं मांडीवर गदा मारली तर तुझा काय होईल? आपण युद्ध बघा, द्वंद्व युद्ध असतं ना, त्याच्यामध्ये मांडीवर मारायचं नसतं बघा, तोंडावर आणि मांडीवर मारायचं नसतं, डोक्यामध्ये मारायचं नसतं. पण तो जरासंध तरी बी मारत होता, भीमाला पाठीवर मारत होता, डोक्यावर नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या गांधारी मातेने त्याला दुर्योधनाला सांगितलं असं, आणि आपली पट्टी बांधून ती आपल्या पतिदेवांजोय त्या धृतराष्ट्राजवळ निघून गेली. अशी महान पतिव्रता होती. आणि धृतराष्ट्राच्या ठिकाणी बी सामान्य शक्ती नव्हती. तुम्हाला माहित आहे, त्या धृतराष्ट्राचा काढ भीमावर होता 5 पांडवांमध्ये. त्याने दुर्योधनाला
देवाला माहित होतं ते, देवाने काय केलं होतं तुम्हाला चांगलं माहित आहे, टीव्हीवर बघितलाय तुम्ही. भीमाला त्याने सांगितलं मला तुला आलिंगन द्यायचं आहे. आलिंगन देत असताना कृष्णाला माहित होतं की हा काय करण्याचा विचारायचा. कृष्णाने भीमाला बाजूला काढून घेतलं आणि भीमाचा पुतळा बनवला होता, लोखंडाचा, लोहाचा. लोखंड समजतं ना. त्या धृतराष्ट्राने, श्रीकृष्णाने त्या भीमाला बाजूला काढला ओरिजिनलला आणि तो पुतळा पुढे लोटून दिला. त्याने त्याला आलिंगन देण्याकरता असं आपल्याला घट्ट पकडलं. काय केलं होतं, अहो लोखंडाच्या पुतळ्याचा भीमाच्या चूर्ण झालं. आणि प्रत्यक्ष जर भीम असतात तर त्याचं काय झालं असतं, थाडीपीठच झालं असतं. हा, अशी गोष्ट आहे. आता पुढे या दशमस्कंदामध्ये देवाची जी भगिनी आहे, देवाची बहीण, तिचं नाव काय, सुभद्रा. सुभद्रा. तो राजा परीक्षित काय म्हणतोय, गुरुदेव माझ्या आजीचं आणि आजोबाचं कसं काय लग्न झालं म्हणे. आता या राजा परीक्षितीचा आजोबा आणि आजी कोण आहे, कोणाचा मुलगा होता राजा परीक्षिती, अभिमन्यूचा पुत्र होता ना. आणि अभिमन्यू कोणाचा मुलगा होता, आपल्या अर्जुनाचा. अर्जुन आणि सुभद्रा यांच्यापासून झालेला अभिमन्यू. हा, आणि अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षिती होता. तो राजा परीक्षिती म्हणतो, शुक्राचार्य महाराज, गुरुदेव माझ्या आजीचं ना आजोबाचं लग्न कसं काय झालं. आता कशाला पंड्यात पडतो बाबा, राहू दे, जसं झालं असेल तसं झालं असेल. परंतु शुक्राचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिती तुझ्या आजीचं, सुभद्रेचं आणि तुझ्या आजोबा अर्जुन यांचा विवाह मोठ्या अटीतटीने झाला. ऐक म्हटले कसा झाला. द्वारकाधीश परमात्मा श्रीकृष्ण यांचे वडील बंधू म्हणजे मोठे बंधू बलराम दादा. बलराम दादाच्या मनामध्ये आपली बहीण सुभद्रा ही दुर्योधनाला द्यावी, कारण दुर्योधनाला राज्य होतं, राजगादी होती. म्हणून आपली बहीण सुभद्रा जर त्या दुर्योधनाला दिली म्हणजे तो राजा आणि आपली बहीण काय होईल, राणी होईल. कारण प्रत्येकाला असं वाटतं ना की आपल्या मुली करता चांगला वर असावा, हा, धनवान असावा, दिसायला सुंदर असावा. हा, प्रत्येकाला वाटतं ना. तर आता बलराम दादा देखील सुभद्रेला दुर्योधनाला द्यायचं असं म्हणताय. आणि सुभद्रेच्या मनामधलं तर जाऊ द्या, परंतु देवाच्या मनात होतं कृष्ण का नाही याच्या, की आता आपल्याला तर दुर्योधनाला द्यायची नाही बहीण, परंतु आपली बहीण आपण अर्जुनाला द्यायची आहे. हा, कारण अर्जुन हा आपल्या आत्याचा कोण आहे, पुत्र आहे आणि माझा सखा आहे, माझा प्राण आहे. पांडव माझे प्राण आहे. आणि त्यातल्या त्यात विशेष प्रेम म्हणजे पांडवांमध्ये भगवान श्रीकृष्णांचं कोणावर होतं, अर्जुनावर होतं. बघा गीतेमध्ये म्हणतो भगवान परमात्मा, सखीति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हि यादवी सखीति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन पापी. अरे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणता, अर्जुन माझा कोण आहे, सखा आहे, माझे प्राण आहे पांडव. हा, म्हणून माझी बहीण, माझ्या तरी मनामध्ये असं आहे की माझ्या सखा असणारा आणि आत्याचा पुत्र असणारा अर्जुनाला द्यावी. पण आता बोललं तर बलराम दादा ऐकणार नाही. बलराम दादा मोठे आहे, कारण घरामध्ये कोणाचं दखतं, मोठ्या भावाचं दखतं का लहान्याचं. त्यातल्या त्यात बलराम दादाला आपण वचन दिलं आहे की तुम्ही म्हणता ते मी ऐकेन. मग बोलायचं काम नाही, परंतु आता काय करायचं, आपलं कार्य
मुकाट्याने साधून घ्यायचं. मग त्यावेळेला त्याने रथ झुपला. कोणी? श्रीकृष्णांनी रथ जोडलेला आहे. आणि रथ झुपल्यानंतर आज जसे आले तसे इंद्रप्रस्थाला आले. इंद्रप्रस्थाला येऊन अर्जुनाला भेटलेले आहे. ते अर्जुनाला सांगितलं, अर्जुना म्हटले रथावर बस जरा, चल म्हटले आपण यमुना नदीच्या तीराकडून फिरून येऊ. आले यमुना नदीच्या तीराकडे दोघंचे दोघं. भगवान श्रीकृष्ण कन्हैया म्हणताय, अर्जुना अरे म्हटले माझी बहीण सुभद्रा उपवर झालेली आहे आणि माझ्या मनामध्ये असं आहे की ती तुला द्यावी. म्हटले मग देवा, अरे देऊन टाक ना म्हणे तुझी बहीण मला. अरे तू माझ्या मामाचा मुलगा आहे आणि मामाची मुलगी, मामाचं कन्यारत्न मला पत्नी करायला मिळतं, याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं आहे? अरे ऐकून तर घे म्हणे, माझ्या मनामध्ये तुला द्यायची आहे, परंतु बलराम दादाच्या मनामध्ये कोणाला द्यायची आहे? दुर्योधनाला. म्हणे असं आहे का? देवा तू आता काय एकच काम कर म्हटले, आता रथावर बस, मला सोडून दे म्हटले माझ्या इंद्रप्रस्थाला, आणि तू मात्र तुझ्या नगरीमध्ये जा, द्वारका नगरीमध्ये. मी काय करायचं ते ठरवतो आणि मग तुझ्या बहिणीला तिथून बरोबर माझ्या या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये आणतो. भगवान परमात्मा श्रीकृष्ण कन्हैया द्वारकेला निघून आले आणि चातुर्मास्य सुरुवात. आता चातुर्मास केव्हा सुरू होतो? चातुर्मास केव्हा सुरू होतो? आषाढी वारी संपली त्यानंतर 4 महिने आळंदी पण राहताना लोक आपल्या पंढरपूरला चातुर्मास्य काढीत असता लोक, त्याला म्हणतात चातुर्मास. कार्तिक महिन्यापर्यंत चातुर्मास असतो. कार्तिक स्नान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथं पंढरपूरला लोक चातुर्मास्य काढत असतात. या अर्जुनाने बघा दाढी वाढवली, नकली संन्यासी बनला, भगवे कपडे परिधान केले आणि रथावर बसून तो द्वारकेमध्ये आलेला आहे. आणि बलराम दादा मात्र, बलराम दादांना संन्यासी लोकांवर फार प्रेम होतं. काय म्हणतो मी? बलराम दादांना कोण आवडत होते? संन्यासी लोक. कारण प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. कोणाकोणाला संन्याशांवर प्रेम असतं. भगवे कपडे पाहिले म्हणजे त्यांच्या मागे फिरता लोक. हां, काही काहींना आमच्यासारखे महाराज लोक आवडतात, ठीक आहे, परंतु सर्वांवरच, सर्व साधू संतांवर माणसाचं प्रेम असायला पाहिजे आणि त्यांनी देखील प्रेम आपल्यावर माणसांचं टिकून राहावं, त्याकरता त्यांनी देखील चांगलं बघायला पाहिजे समाजाशी. मग बघा, रथावर बसून अर्जुन संन्यासाचं रूप घेऊन आलेला आहे. बलराम दादांनी बघितलं की आपल्या नगरीमध्ये, द्वारका नगरीमध्ये संन्यासी आलेले आहे. मग बलराम दादांनी आवड असल्यामुळे त्यांनी संन्यासी महाराजांजवळ गेले आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे चला म्हटले संन्यासी महाराज. बलराम दादांच्या सांगण्यावरून संन्यासी महाराज त्यांच्या घरी आलेले आहे. घरी आल्यानंतर बोलणं झालं, त्यांचा आदर सत्कार केलेला आहे. आणि संन्यासी महाराजांना म्हणताय बलराम दादा, म्हटले महाराज आमच्या या द्वारका नगरीमध्ये तुम्ही चातुर्मास्य काढाल का? म्हटले प्रवचन कराल का आमच्या मंदिरामध्ये? त्याकरता तर मी आलोय म्हटली इथं. कोण म्हणतो? संन्यासी. म्हणे ठीक आहे, मग तुम्ही असं करा, 4 महिने प्रवचन इथं करायचे मंदिरामध्ये. म्हणे ठीक आहे. सर्वांची जेवणाचे दिवस लावलेले आहेत. बघा आपलं जीवन नगर, कारण 4 महिन्याचे लय लोक, कारण पुष्कळ घरी जेवणाला जावं लागेल ना त्यांना. बघा एक वेळचं जेवण इकडे तर एक वेळचं जेवण तिकडे असं नाही. एक दिवशी 2 वेळचं जेवण एकाच घरी. हा, सुरू झालं चातुर्मास्य. 4 महिन्याचे दिवस पूर्ण रजिस्टर भरलेला आहे, सर्व बुकिंग झालं जेवणाचे दिवस. असं करता करता त्यांच्या घरावर नंबर आला. कोणाच्या? भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या घरी. भगवान श्रीकृष्ण म्हणता, दादा अहो तो संन्यासी नाही हो म्हणे. तो कोण आहे? अहो तो संन्यासी नाही, तो चोर आहे म्हणे, चोर. बघा
याने म्हणावं कृष्ण का नाही याने की तो चोर आहे, आणि बलराम दादाने त्याचीवाला आदर सत्कार करावा, कृष्णाला समजावून सांगावं, कृष्णा अरे तो चोर नाही रे, म्हटले संन्यासी आहे, आणि तू संन्यासी महाराजांचा अवमान करशील ना तर तुला बाबा पाप लागेल. त्यावेळेला बघा आता मग त्यांच्या घरावर जेवणाचा दिवस आला, शेवटी होतं ते. मग जेवणाचा दिवस त्या दिवशी त्यांच्याकडे देवाच्या अष्टनायकांनी स्वयंपाक केला. बलराम दादाच्या एक पत्नी नववी, ती म्हणजे रेवती, तिने देखील स्वयंपाकाला मदत केली. स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाल्यानंतर बलराम दादा संन्यासी महाराजांना घेण्याकरता गेले. प्रवचन संपलं. जेवणाकरता आता आपलं कशी कथा आटोपते 11 वाजेला. आता उद्याच्या दिवशी एकादशी, आपलं कथा आटोपल्यानंतर आपण काय करणार, फराळ करणार. तर तशी कथा आटोपल्यानंतर, प्रवचन आटोपल्यानंतर संन्याशांना घेण्याकरता बलराम दादा आले, आणि भगवान श्रीकृष्ण घरी होतेच. संन्याशाला आणल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कसे म्हणता, दादा दादा म्हणे हा चोर आहे, याला का घेऊन आले म्हणे तुम्ही घरी. अरे कृष्णा असं बोलू नको बाबा, साधू संतांची निंदा, अरे रांगलं नाही पाप लागतं. परंतु बघा देवाने कृष्णाने असं म्हणावं, आणि बलराम दादाने त्याचा अधिक मान सन्मान करावा. तर बघा हातपाय डुबलेले आहे. संन्यासी महाराजांनी पाय पुसण्याकरता, हातपाय पुसण्याकरता रुमाल दिला, आणि पात्रवाडी वाढलेली होती. पत्तरवाडीवर पंचपक्वानांचा बेत वाढला होता, आणि बसण्याकरता पाट दिला होता. संन्यासी महाराज बघा पाटावर बसले, आणि त्यांचं जी पत्तरवाडी होती ना ते देखील पाटावर ठेवली होती. अहो त्यांना जास्ती वाकावं लागणार नाही म्हणून त्याच्याकरता. आता संन्यासी महाराज पाटावर बसले, आणि बसल्यानंतर ते कुठं पाहत आहे बघा, देवाच्या पत्न्या होत्या, तिथं सुभद्रा बी होती, आणि सुभद्रेच्याकडे पाहायला लागले संन्यासी महाराज. म्हणे मामांचं कन्यारत्न तर फार सौंदर्य संपन्न आहे म्हटले, परंतु याला उपटावं कसं काय इथून. कारण बलराम दादा आहे, समजलं गिमजलं तर आपल्याला मुसळाने काढतील. म्हणून आता याला आपण या मामाच्या मुलीला आपण कसं काय उपटायचं तो विचार करतोय मनामध्ये. पण तितक्यामध्ये बघा प्रवचन होतं दुपारी. प्रवचनामध्ये सांगून टाकलं की आता उद्या आपल्या या चातुर्मास्याची काय आहे, समाप्ती आहे. तर ते शेवटचं जे प्रवचन आहे ना, ते प्रवचन इथं मंदिरात होणार नाही. ते उद्याचा शेवटचं प्रवचन आपल्या प्रभात क्षेत्रावर होईल, आणि सर्वांनी तिथं यायचं. प्रभात क्षेत्राला सर्वांनी नोंद घ्यावी, असं संन्यासी महाराजांनी प्रवचनाच्या शेवटी जाहीर करून दिलं. मग सर्व लोक कुठे जायला लागले. सकाळी झाल्यानंतर बघा रात्रभर झोपले, आणि सकाळी प्रातस्मरणी उठून त्यांनी ब्रह्ममुहूर्ताला उठून स्नान झाल्यानंतर सर्व त्यांची गर्दी झालेली आहे कुठं जाण्याकरता, प्रभात क्षेत्राला. मात्र संन्यासी महाराज मात्र आले मंदिरातून तयारी करून, आणि आले त्यांचा रथ घेऊन आले ते बघा. आणि त्या रथामध्ये सुभद्रा म्हणते बलराम दादाला, दादा मी संन्यासी महाराजांच्या रथात बसू. तो श्रीकृष्ण परमात्मा म्हणता, दादा म्हणे हिला बसू नको द्या बरं, कारण हा चोर आहे म्हणे. म्हटले हा आपल्या घरी आला त्यावेळेला स्वयंपाक करता करता ही सुभद्रा त्याला वाळण्याकरता मुळजीचा भजा घेऊन गेली होती. त्यावेळेला आपल्या बहिणीकड्याचा पात होता म्हण्या. बलराम दादा म्हणता पाहू दे. मग म्हटले कृष्णा आपल्या बहिणीला त्याच्या कृपादृष्टीने चांगलं स्थळ मिळेल म्हणे. पण म्हणतो बलराम दादा. आणि बघा यांनी म्हणावं की चोर आहे, आणि त्यांनी बलराम दादांनी त्याच्या विरुद्ध करावं. सुभद्रे अगं तुझी इच्छा आहे ना संन्यासी महाराजांच्या सोबत रथामध्ये बसावं ना, त्या
प्रभास क्षेत्राला जावं, बैस म्हटले संन्यासी महाराजांच्या रथात. आणि संन्यासी महाराजांच्या रथामध्ये सुभद्रा बसली आणि संन्यासी महाराजांचा रथ निघाला. आता संन्यासी महाराजांचा रथ प्रभास क्षेत्राला गेला का तो जो निघाला तर प्रभास क्षेत्राचा रस्ता इकडे आणि रथ चालला इंद्रप्रस्थाच्या रस्त्याला. आणि बघितलं त्या लोकांनी जे प्रभास क्षेत्राला जात होते ना, म्हणे येतं संन्यासी महाराज आहे आणि त्यांच्या रथामध्ये तर सुभद्रा बी आहे आणि हे तर इकडे प्रभास क्षेत्राचा रस्ता तर इकडे आहे. मग इकडे कुठं निघाले म्हणे इंद्रप्रस्थाला जाण्याकरता. त्यावेळेला ते आले, परत आले, तिथूनच फिरून गेले. बघा चौफुली होती ना, इकडे रस्ता एक जात होता प्रभास क्षेत्राला, इकडे एक सरळचा रस्ता जात होता तो इंद्रप्रस्थाला, इकडे दुसरा रस्ता होता, इकडे अजून गावामधून येणारा रस्ता होता. मग ज्यावेळेला बलराम दादाला सांगितलं की संन्यासी महाराज इंद्रप्रस्थाच्या रस्त्याला गेले सुभद्रेला घेऊन, म्हणे संन्याशाने सुभद्रेचं हरण केलं. सुभद्रा हरण जसं रुक्मिणी हरण आहे ना, तसं सुभद्रा हरण आहे. तर सुभद्रेचं हरण संन्याशाने केलं म्हणे. बलराम दादाला संन्यासी महाराजचा काय आला होता, राग आला आणि घेतलं मुसळ आणि घेतला नांगर. म्हणे आता जातो आणि संन्याशाचा तपास करतो. संन्याशी सापडला म्हणजे नांगराने त्याला ओढून घेतो आणि मुसळाने काढतो त्याला. तितक्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आले. दादा हो बलराम दादा कुठे निघाले? म्हणे त्या संन्याशाला जातो ना मारतो म्हणे. मी तर तुम्हाला सांगतो म्हणतो म्हणे तो चोर आहे, पण लहाण्याचं कोण ऐकतं म्हणे. कारण लहान्या भावाचं कोण ऐकतंय? मी सांगत होतो तुम्हाला की तो चोर आहे, पण जाऊ द्या ना, ते झालं ते बरं झालं म्हणे. आता अहो दादा मी काय म्हणतो, तो जो संन्यासी आहे ना तो काही संन्यासी नाही म्हणे. मग कार्य का नाही तो कोण आहे म्हणे? आपली आत्या आहे का नाही, कुंती आत्या. कुंती आत्याचा पुत्र अर्जुन. आणि तो अर्जुन संन्यासी होऊन आपल्या बहिणीचं हरण करून घेऊन गेला म्हणे. म्हणे कार्य का नाही तुला माहीत होतं, मग मला सांगायला काय झालं होतं तुला? म्हणे दादा मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर असं काम झालं असतं का? मनातल्या मनात म्हणतो बरं देव सांगितलं नाही असं, म्हणून झालं ते झालं, ते बरंच झालं. आता तर जाऊ द्या ना, आपल्या जात्याच्या घरी गेली ना. मग त्यावेळेला शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती म्हटले जे झालं ना, जे झालं ते झालं म्हटले, ते बरंच झालं. कारण आपल्या जातीच्या घरी गेली म्हणे ती. आणि बघा शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती तू विचारलं ना की माझ्या आजीचं ना आजोबाचं अर्जुनाचं, माझ्या आजोबा, कारण त्याचे आजोबा कोण होते? अर्जुन. आणि आजी कोण होती? सुभद्रा. कारण अभिमन्यू त्याचा बाप होता परीक्षितीचा. हा आलं लक्षात? हा म्हटले तू विचारलं ना राजा परीक्षिती माझ्या आजोबाचं ना आजीचं कसं काय लग्न झालं? तर असं अटीतटीने झालं म्हटले. तुझ्या मोठ्या आजोबाच्या मनामध्ये, त्या सुभद्रेच्या भावाच्या मनामध्ये, बलराम दादाच्या मनात होतं की दुर्योधनाला द्यावी. आणि तुझे आजीचे जे बंधू होते ना धाकटे कृष्ण कन्हैया, त्यांच्या मनामध्ये असं होतं की माझ्या आते भावाला अर्जुनाला द्यावी. पण लहाण्याच्याच मनाप्रमाणे झालं म्हणे होतं म्हणे. अरे बघा आता पुढे शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती अरे त्या भगवान शंकरांचे रुक्कासूर म्हणजे त्याला भस्मासूर नाव होतं. भगवान शंकरांचा सेवक होता तो. या भगवान शंकरांनी त्याच्याकडे असं काम लावलं होतं की दररोज जायचं आणि माझ्याकरता काय घेऊन यायचं? भस्म. मग त्याला आता भस्म मिळण्याकरता काय करावं लागेल? स्मशानभूमीमध्ये जावं लागेल. आणि स्मशानभूमीमध्ये कोणी वारलेलं नसलं तर
तिथं कोणाला जाळलेलं नसलं भस्म भेटीन का? मग त्याला फार शोधावं लागत होतं भस्म. जर कोणाचा नंबर लागलेला नसला तर त्याला पुन्हा दुसऱ्या गावामध्ये जावं लागत होतं आणि लांब जाऊन त्याला भस्म शोधावं लागत होतं. मग त्याने काय म्हटलं, बघा नारदांनी सांगितलं त्याला, म्हटले अरे तुला फार कष्ट करावे लागतात आणि भस्म आणण्याकरता आणि तुला शोधावं लागतं भस्म. म्हणून तू आता ज्याचं करता तू भस्म आणतो ना त्या देवाला वरदान मागून घे, म्हणजे तुला भस्म शोधावं लागणार नाही. की मी ज्याच्या डोक्यावर आटतील त्याचं काय व्हायला पाहिजे? भस्म व्हायला पाहिजे. शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती नारदांनी असा युक्तिवाद त्यालाच केलेला आहे आणि ते येडाचा प्रकार गेलेला आहे भगवान शंकराजवळ. आणि भगवान शंकराला म्हणतोय तो वृकासूर म्हणे, देवादी देवा महादेवा, अहो म्हटले तुम्हाला भस्म आणण्याकरता मला फार शोधावं लागतं, त्याकरता तुम्ही मला असं वरदान देऊन टाका ना. ज्याच्या डोक्यावर ठेवील मी तो काय व्हायला पाहिजे? भस्म व्हायला पाहिजे. आणि तो काय करायचा? मग तो पाहायचा यांच्या गड्यामध्ये माड आहे, माडकरी पहिलं पाहायचा. गड्यामध्ये जानवा ज्याच्या गड्यात आहे त्या जानव्यावाल्याला पाहायचा. जानव्यावाला कोण असतो? ब्राह्मण, म्हणजे देवाची भक्ती करणारे ती शोधायचा तो. कारण तो कोण होता? स्वतः सूर होता, सूर आसूर. म्हणून तो देवाचे भक्त मारू लागला. आणि त्याने काय केलं बघा, भस्म आणायला त्या जायचा तो आणि तो हात ठेवायचा देवाच्या भक्तांच्या डोक्यावर आणि भस्म झालं म्हणजे शंकराला द्यायचा. नारदाने विचार केला, बापा रे आता सर्व देवाचे भक्त मारतो म्हणे, आपलेच भाऊबंद मारतोय म्हणे. आणि नारद त्याच्या समोर आले आणि तो नारदांच्या डोक्यावर हात ठेवू लागला. भस्मासूर. नारद म्हणता, का रे भस्मासुरा ऐक म्हटले, कारण जेव्हापासून त्याला वरदान मिळालं त्याचं नाव होतं वृकासूर. परंतु जेव्हापासून शंकरांनी त्याला वरदान दिलं, हात ठेवला की भस्म होईल, तेव्हापासून त्याचं नाव काय पडलं? भस्मासूर. मग नारद म्हणता, का रे बाबा तू माझ्या डोक्यावर हात ठेवशील, मग म्हणे तुला या चिपल्या मिळतील, विना मिळेल. तुला भजन करायचं आहे का? भजनाची तर तुला आवड नाही, पण मी तुला एक सांगतो म्हणे, अरे त्रिभुवनामध्ये तिच्यासारखी सौंदर्य संपन्न नाही. कोणाच्या सारखी? त्या भगवान महादेव, तुला वरदान देणारा महादेव, त्याच्या बायको सारखी कोणीच सुंदर नाही म्हणे त्रिभुवनात. म्हणून तू काय कर, ज्याने तुला वरदान दिलं ना त्याच्या डोक्यावर हात ठेव, म्हणजे त्याची तुला कोण मिळेल? त्रिभुवनामध्ये सौंदर्य संपन्न असणारी पत्नी तुला त्याची मिळेल. त्याचं होईल भस्म आणि तुझं होईल तुला, कारण तुला अशी पत्नी प्राप्त होईल. आणि ती येडी आवल्या तयारच झाली ना. त्याला विचारच केलं नाही की आपलं हे परमदैवत आहे, याने आपल्याला वरदान दिलं आणि याच्या डोक्यावर कसं काय हात ठेवू. पण पडतच सुटला ना, नारदापासून निघाला. त्याला घाई झाली होती, केव्हा शंकराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि याचं भस्म केव्हा होतं आणि पार्वती मला केव्हा मिळते. असा पडतोय भगवान शंकर बघितलं कैलास परत म्हणे, आतापर्यंत तर एवढा भस्म घेऊन पडत कधी झाला नाही म्हणे. काय भानगड आहे बापा आज, अशी इतक्या जल्दीमध्ये काय आहे म्हणे, याला काय घाई आहे. आणि भगवान शंकरांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं की याच्या मनामध्ये कुछ गडबड आहे. आणि भगवान शंकर पडताय पुढे, वरदान देऊन बघा काय अवस्था आहे. ज्याने वरदान दिलं तो पडतोय पुढे आणि ज्याला वरदान दिलं होतं तो पडतोय मागे घाई गर्दीमध्ये. पडता याने असं मागे पाहिल्यानंतर भगवान शंकरांनी लगेच तिथं वडाच्या वृक्षाचा रूप घेऊन घेतलं. कारण देवाला काय करता येत नाही, देवाने वडाच्या वृक्षाचं रूप घेतलं आणि त्याच्याच झाडाखाली थांबला होता. कोण? तो भस्मासूर. पाहतो शंकर कुठं गेला, महादेव कुठं गेला. आता महादेव झाड झाला होता, त्या झाडाखाली तू थांबला होता, कशाला तुला दिसेल महादेव. तितक्यामध्ये भगवान विष्णूने विचार केला, वरदान देऊन भगवान शंकरांना असं पडत सुटावं लागतंय, आता संकटामध्ये सापडले देव. तर काही ठिकाणी असं सांगितलं आहे की भगवान विष्णू ब्राह्मणाच्या रूपात आले
पण काही काही ठिकाणी कथा दोन प्रकारच्या आहेत आणि ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन त्यांनी सांगितलं की तू आची प्रचिती बघ की ते वरदान खराय का, हां, की आपल्या हातावर डोक्यावर हात ठेवून पहा. आणि काही काही ठिकाणी असं देखील सांगितलंय की मोहिनीच्या रूपामध्ये भगवान परमात्मा आलेला आहे. आणि मोहिनीच्या रूपामध्ये आल्यानंतर, कारण तिचं नावच काय होतं, मोहिनी, आणि त्या मोहिनीच्या रूपामध्ये आल्यानंतर मग आता पाऊस पडतोय आणि तिचे अवयव दिसत आहे. हा भस्मासूर तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, देवी आगा म्हटले मला वरशील का. अरे म्हटले तुम्ही कश्यपाचे पुत्र आहे, मी वेश्या आहे म्हटले, माझ्या बोलण्यावर भरोसा करू नको. नाही नाही म्हणे तू देवी आहे, तू म्हणशील तसं मी करेल. म्हणे मी म्हणेल तसं करशील, मग मी जसं नृत्य करेल म्हणजे मी जशी नाचीन ना त्या प्रकारे तुला नाचावं लागेल. आता याने कधी ती जी होती ना मोहिनी, ती अगदी म्हणजे शास्त्रानुसार नृत्य शिकलेली होती. ती नाचत होती ना, ती अशी वाजामधले लोक नाचतात तसं नाही बरं, कसे काही काही अशाचे पुत्र नृत्य वाजामधले, हां, तर ती तशी नाचत नव्हती. ती कशी करायची, धा दिन दिन दा दा दिन दिन दा धा 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 दिन दिन दा दिन दिन दा अशी करत होती ती शास्त्रानुसार. परंतु जी तसं चाललेलं होतं ना, वाद्य वाजत होतं ना, त्यावेळेला ती प्रत्येक वेळेला नाचण्यामध्ये प्रकार बदलवत होती बरं. हां, नाचता नाचता असा त्रिताल वाजत होता, आमच्या महाराजांनी वाजवला तसा. आणि ती काय करायची, नाचत असताना असं करायची, केव्हा केव्हा अशाची करायची मोहिनी. मग तो देखील त्याला काय नाचता येत होतं, तो बी करण्याचा प्रयत्न करत होता कसा तरी. हां, आणि तिने काय केलं, तिने असं करावं, मग याने देखील असं करण्याचा प्रयत्न करावा. तिने असं करावं, मग हा देखील असा करायचा, तिने असं करायचं.